मित्रांनो, आज आपण अशा एका समस्येबद्दल बोलणार आहोत जी डायबिटीज होण्यापूर्वी सुरू होते, पण बहुतेक लोक तिला ओळखू शकत नाही. तिचं नाव आहे इन्सुलिन रेझिस्टन्स. खरं सांगायचं तर डायबिटीज एका दिवसात होत नाही. हार्ट अटॅक सुद्धा एका दिवसात येत नाही. फॅटी लिव्हर देखील अचानक तयार होत नाही. या सगळ्यांच्या मागे अनेक वर्ष चालणारी एक समस्या समान असते, ती म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. आज जगभरात लाखो लोक इन्सुलिन रेझिस्टन्स सोबत जगत आहेत आणि त्यांना त्याची कल्पनाही नाही. शरीर सतत काही संकेत देत असतं, पण आपण त्याला सामान्य समजून नेहमीच दुर्लक्ष करत असतो. सर्वात आधी समजून घेऊया की इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे नेमकं काय. जेव्हा आपण अन्न खातो, विशेषतः कार्बोहायड्रेट्स रिच फूड, तेव्हा रक्तातील ग्लुकोज वाढतो. हा ग्लुकोज पेशीमध्ये पोचवायचं काम आपल्या शरीरातलं इन्सुलिन करतं. पण जेव्हा शरीर इन्सुलिनचं ऐकणं कमी करतं, तेव्हा पॅनक्रियाजला अधिक इन्सुलिन तयार करावं लागतं. म्हणजे शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी शरीराला दुप्पट मेहनत करावी लागते आणि यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हटलं जातं. आता त्याचीही काही सामान्य लक्षणं पाहूया. सर्वात पहिलं लक्षण म्हणजे पोटाभोवती चरबी साचणे. अनेक लोक म्हणतात, डॉक्टर माझं वजन फार जास्त नाही, पण पोट वाढतंय. ही फक्त दिसण्याची समस्या नाही. पोटावरील चरबी, विशेषतः विसरल फॅट, हे इन्सुलिन रेझिस्टन्सचं सर्वात सामान्य लक्षण मानलं जातं. हीच ती चरबी आहे जी लिव्हर, पॅनक्रियास आणि इतर अवयवांच्या आसपास साचते आणि डायबिटीज व हार्ट डिसीजचा धोका वाढवते. दुसरं लक्षण म्हणजे जेवणानंतर झोप येणं किंवा आळस जाणं. जर दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर तुम्हाला असं वाटत असेल की चहा किंवा कॉफी शिवाय डोळे उघडे राहणार नाहीत, तर ते नॉर्मल बिलकुल नाही. अनेक वेळेला हे शुगर स्पाइक आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचे संकेत असू शकतात. शरीर ग्लुकोजचा योग्य वापर करू शकत नसल्यामुळे ऊर्जा स्थिर राहण्याऐवजी अचानक कमी होऊ लागते. तिसरं लक्षण म्हणजे वारंवार गोड खाण्याची इच्छा होणं. तुम्ही पाहिलं असेल की काही लोक जेवणानंतर काहीतरी गोड शोधत असतात. चॉकलेट, मिठाई, बिस्किट किंवा शुगरनी ड्रिंक. जितकं इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतं, तितकं ब्लड शुगर रोलर कोस्टर सारखं वागू लागतं आणि त्यामुळे क्रेविंग आणखी वाढू शकतात. चौथं लक्षण म्हणजे मान, बगल किंवा जांघेच्या आसपासची त्वचा काळी पडणे. या स्थितीला वैद्यक भाषेत अकॅन्थोसिस नायग्रिकन्स म्हणतात. अनेक लोक याला सामान्य पिगमेंटेशन समजून बऱ्याच वेळेला दुर्लक्ष करतात, पण अनेक प्रकरणांमध्ये हे इन्सुलिन रेझिस्टन्सचं एक इशारादायक लक्षण असू शकतं. जर मानेच्या मागे किंवा काखेमध्ये गडद, मऊसर काळे डाग दिसू लागले असतील, तर ब्लड शुगर आणि HbA1c तपासणी करून घेणं योग्य ठरू शकतं. पाचवं लक्षण म्हणजे स्किन टॅग वाढणे. त्वचेवर लहान लटकणाऱ्या गाठी, ज्या बहुतेक वेळा मान, काख किंवा छातीच्या आसपास दिसतात. प्रत्येक स्किन टॅग धोकादायक नसतो, पण जर ते खूप वेगाने वाढत असतील किंवा खूप जास्त प्रमाणात दिसत असतील, तर त्यांचा इन्सुलिन रेझिस्टन्सशी संबंध असू शकतो. म्हणूनच त्याकडे फक्त कॉस्मॅटिक प्रॉब्लेम म्हणून पाहू नये. सहावं लक्षण म्हणजे फॅटी लिव्हर. अनेक लोकांना अल्ट्रासाऊंडमध्ये फॅटी लिव्हर आढळल्यावर जणू धक्काच बसतो आणि मग ते म्हणतात, मी तर अल्कोहोल सुद्धा घेत नाही. पण आज नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचं सर्वात सामान्य कारण असतं, ते म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. अनेकदा फॅटी लिव्हर आणि इन्सुलिन रेझिस्टन्स हे एकाच मेटाबॉलिक प्रॉब्लेमचे दोन वेगवेगळे सिग्नल्स असू शकतात. सातवं आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे ब्लड रिपोर्ट्समध्ये ट्रायग्लिसराइड्स वाढणं आणि HDL कोलेस्ट्रॉल कमी होणं. अनेक लोक फक्त टोटल कोलेस्ट्रॉल पाहतात, पण जेव्हा ट्रायग्लिसराइड्स वाढलेले आणि HDL म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल कमी होऊ लागतं, तेव्हा तो मेटाबॉलिक हेल्थसाठी एक इशारा असू शकतो. हा पॅटर्न इन्सुलिन रेझिस्टन्स आणि भविष्यातील डायबिटीज या दोन्हीशी संबंधित असतो. आता प्रश्न येतो, जर इन्सुलिन रेझिस्टन्स असेल तर काय करता येऊ शकतं? चांगली गोष्ट म्हणजे अनेक प्रकरणामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्सला आपण परतून लावू शकतो. नियमित चालणं, विशेषतः जेवणानंतर, वजन कमी करणं, प्रोटीन आणि फायबर रिच डाएट घेणं, पुरेशी झोप, ताणतणावाचं योग्य व्यवस्थापन
आणि प्रोसेस फूड व शुगरी ड्रिंक्स कमी करणं, या सर्व गोष्टी इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारण्यास मदत करू शकतात. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर इन्सुलिन रेझिस्टन्सला फक्त शुगरची समस्या मानलं जात नाही. तो मेटाबॉलिझम आणि अग्नीच्या असंतुलनाचा एक संकेत मानला जातो. जेव्हा पचनशक्ती हळूहळू कमकुवत होते आणि शरीर ऊर्जा योग्य प्रकारे वापरू शकत नाही, तेव्हा अशा मेटाबॉलिक डिसऑर्डर्स विकसित होऊ लागतात. म्हणूनच आयुर्वेद नेहमी पचन, जीवनशैली, दैनंदिन दिनचर्येला आहार इतकंच महत्त्व देतो. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, इन्सुलिन रेझिस्टन्स हा कोणत्याही आजाराचा शेवटचा टप्पा नाही. तो शरीराचा एक इशारा देणारा अलार्म आहे आणि अलार्मचं काम समस्या सांगणं असतं, समस्या निर्माण करणं नसतं. जितक्या लवकर तुम्ही हा संकेत ओळखाल, तितक्या सहजपणे डायबिटीज, फॅटी लिव्हर, हार्ट डिसीज सारख्या समस्या भविष्यात तुम्हाला यशस्वीपणे टाळता येऊ शकतात. जर यापैकी 2 किंवा 3 लक्षणं तुम्हाला स्वतःमध्ये दिसत असतील तर त्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. तो तुमच्या शरीराकडून आलेला एक महत्त्वाचा संदेश असू शकतो. धन्यवाद.